हाय एव्हरीवन, गुड आफ्टरनून. ऋत्विक प्रदीप नलावडे. माझं नाव ऋत्विक प्रदीप नलावडे. मी पुण्याहून आहे. माझं स्वतःच्या चॅनलचं नाव आहे आर ब्लॉग्स. त्याच्यावरती मी क्रिकेट बेस्ड व्हिडिओज आणि हे सगळं अपलोड करतो. शॉर्ट्स आहेत 20-30 सेकंदाचे, ते मी अप्लाय करत असतो. आणि रिसेंटली 1 इयर 9 मंथ्स बॅक काहीतरी मी आता हुजूर कॉलेज जे लक्ष्मी रोडला लोकेटेड आहे पुण्यामध्ये, तिकडे मी असिस्टंट प्रोफेसर म्हणून मी जॉईन झालो होतो. सो तिकडे मी रेंज ऑफ सब्जेक्ट शिकवतो, HR, फायनान्स बेस्ड अँड मॅनेजमेंट बेस्ड ॲज वेल. तिकडे एक सब्जेक्ट होता जो TY BBA ला आहे, तो आहे केसेस इन फायनान्स. हा त्यांनी मला खूप असं अट्रॅक्ट केलं जेव्हा तुम्हाला आला होता. मी फर्स्ट इयर शिकवलं, त्याच्यामध्ये खूप सम्स आणि हे सगळं आहे. पेपरमध्ये सगळं सम्स बेस्ड आहे. सो आय थॉट की वाय नॉट गिव्ह इट अ ट्राय, की इथं मी जर व्हिडिओ बनवू शकलो अँड आय कॅन लेट द BBA स्टुडंट्स नो ऑल अराउंड पुणे असेल, महाराष्ट्र असेल, ऑल ओव्हर, ज्यांना ॲक्सेसिबल होईल हा व्हिडिओ, त्यांच्यापर्यंतचा व्हिडिओ पोचला. सो लेट्स सी हाऊ इट इज वर्क्स आउट. सो आय वॉन्ट टू गिव्ह इट अ ट्राय अँड सी हाऊ इट वर्क्स आउट. आणि फर्स्ट कॉन्सेप्ट जे मी घेणार आहे, ते मी एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करेल. ती आहे नेट प्रेझेंट व्हॅल्यू, NPV. जे पेपरमध्ये तुम्हाला विचारतात, त्याच्यावर 3-4 गोष्टी तुम्हाला सकट विचारतात, लाईक NPV, IRR, पे बॅक पिरियड अँड मोर ऑफ द थिंग्स. NPV मध्ये तुम्हाला हे विचारतात की तुम्हाला एक व्हॅल्यू काढायची असते, ज्याच्याने तुम्हाला डिस्काउंट रेट तुम्हाला दिला जातो. त्या डिस्काउंट रेटवरनं तुम्हाला PV फॅक्टर काढायचं असतं आणि PV व्हॅल्यू काढायची असते. अँड देन कम्स द पॉईंट की तुम्हाला इनिशियल इन्व्हेस्टमेंट एक दिली जाते एका प्रोजेक्टवरती, आणि तुम्हाला ती टोटल PV व्हॅल्यू त्यातनं मायनस करायची आहे, फाइंड आउट की तो प्रोजेक्ट ॲक्सेसिबल आहे की नाही और फिजिबल आहे की नाही. याच्यामध्ये सिंपल रूल आहे. NPV मध्ये तुम्ही जर IIच्या वरती गेला, तो प्रोजेक्ट इज गुड, वेल डन, आगे बढो. इफ द IIच्या खालती आला, निगेटिव्हमध्ये गेला, निगेटिव्हमध्ये जाऊ शकतो किंवा त्याच्या खालती जाऊ शकतो, इट इज अ नो नो. सो आपण तुम्हाला थिअरी सांगतो. तर डिस्प्ले तुम्हाला डिस्काउंट रेटबद्दल मी सांगितलं, विच इज फॉर एक्झाम्पल 10%, 11% जरी असेल, त्याला कन्वर्ट कसं करायचं. आता तुमचा लक वरती आहे. आता पेपरमध्ये 3 गोष्टी होऊ शकतात, आय टेल यू. 3 गोष्टी होऊ शकतात. वन, तुम्हाला कॅल्क्युलेट करावं लागेल. सेकंड, पेपरमध्ये तुम्हाला दिला असेल. आणि थर्ड, तुम्हाला टेबल दिलेला जाईल. तुमचा रूल्स अँड रेग्युलेशन्स काय म्हणतात कॉलेजचे, आय डोंट नो, ते डिपेंडिंग त्याच्या पेपरवरती असणार आहे. बट स्टील मी तुम्हाला 3 वेजनी दाखवतो. ओके, सो लेट्स बिगिन. तुम्हाला मी माझं पहिलं शेअर करू द्या मला एक सेकंड. सो इफ यू कॅन सी द स्क्रीन, तो आर ब्लॉक केसेस फायनान्स नेक्स्ट प्रेझेंट व्हॅल्यू. तर तुम्हाला मी सांगितलं की तुम्हाला PV रेट तुम्हाला कन्वर्ट करावा लागेल, जेव्हा तुम्हाला डिस्काउंट रेट दिला जाईल. त्याचा एक सिम्पल फॉर्म्युला आहे, तो आहे PV फॅक्टर इज इक्वल टू 1/1 प्लस R रेस टू टी किंवा N डिपेंडिंग. R जो असतो तुमचा डिस्काउंट रेट असतो, तो तुम्हाला पर्सेंटमध्ये दिला जातो. आणि T किंवा N तुम्हाला इयर दिला जातो, किती इयर्स, 1, 2, 3 दिला जातो. आता याच्यामध्ये एक गोष्ट प्लीज लक्षात ठेवा. तुम्हाला फॉर एक्झाम्पल, काल ते मला एक्झाम्पलने सांगतो म्हणजे आपल्याला रिलेट करता येईल. फॉर एक्झाम्पल, डिस्काउंट रेट जर 10% दिलेला आहे आणि N इज इक्वल टू 3 इयर्स. सो इकडे आपल्याला दोन्ही गोष्टी दिल्यात, आपल्याला फक्त व्हॅल्यू टाकायची आहे. आता याच्यामध्ये फर्स्ट फर्स्ट स्टेप तुम्ही काय घेता, की फर्स्ट स्टेप तुम्ही 10%ला पॉईंटमध्ये कन्वर्ट करता, विच इज 0.10. मग तुम्ही त्याला फॉर्मॅटमध्ये टाकता 1/01 प्लस 0.10. तुम्हाला येणार 1/1 प्लस 1.10. आता इकडं तुम्हाला 3 इयर्स सांगितलं, म्हणजे तुम्हाला फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर, असे तुम्हाला 3 इयर्सचा काढायला लागेल. ते कसं काढणार. आता तुम्हाला मोबाईल कॅल्सी तर अलाउड नाही आहे, तुम्हाला हवाला कॅल्सी अलाउड आहे. सो मोबाईलवरती तुम्ही याच्या कॅल्सीवरती तुम्ही करा 1/1.10. एकदा करा, यू गेट 0.909. हा तुम्हाला फर्स्ट इयरचा आला. सिम्पल याच्या पुढे स्टेप करायची, जनरेटने लिहिणे का, सिम्पल. इक्वल टू करा, तुम्हाला येणार 0.826 इयर 2, आणि मग 0.8 थर्ड इयरचे तुम्हाला येणार 0.751. एक्झाममध्ये तुम्हाला हे कॅल्क्युलेट करू लागू शकतं, डिपेंडिंग इफ तुम्हाला व्हॅल्यू किंवा टेबल दिला नसेल तर 3 डेसिमल पर्यंतच्या व्हॅल्यूज घ्या आणि पुढे जाऊन त्याचा आपल्याला नेक्स्ट स्टेपमध्ये मी तुम्हाला सांगतो. ओके, जेवढ्या जेवढ्या स्टेप्स केलं जाईल तेवढा तेवढा तुम्ही इयर्स दिलं जाईल तेवढ्या वेळेस तुम्हाला इक्वल टू मारायला लागेल. इकडे आपला 3 झालं, 4, 5 हे करत जाऊ शकता तुम्ही कॅल्सी यूज करून. तुम्ही असं केलं तर तुम्हाला हे व्हॅल्यूज मिळतील. आता फॉर एक्झाम्पल, आजच्या याच्यामध्ये आपण डबल डिजिट घेतलेला आहे. तर 9% जर तुम्हाला दिला, फॉर एक्झाम्पल 1 to 9 नंबर पैकी तुम्हाला दिला असेल,
सो प्लीज रिमेंबर, कन्वर्जन करताना 0.90 नका लिहू, 0.09 लिहा. म्हणजे तुमचं येणार 1/1 प्लस 0.09, दॅट्स 1/1 मग ते तुम्हाला किती इयर्समध्ये करायचं इक्वल टू करून किती इयर्समध्ये तुम्हाला करायचं ते तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता पुढे जाऊन. ओके, हे जर क्लिअर असेल तर लेट्स गो अहेड. आगे बढ़ने का, बढ़ते आगे. तुम्हाला सांगितलं तुम्हाला प्रोजेक्ट, तुम्हाला टेबल देऊ शकतो. तुम्हाला टेबल जरा दिसत असेल तुम्हाला, हा तुम्हाला प्रगतीच्या बुकमध्ये पण दिसेल की ऑनलाईन सुद्धा दिसू शकतो. हा आहे तुमचा टेबल. तिकडे तुम्हाला दिसू शकतं 10% इकडे दिलंय. इयर बघायचा, पर्सेंट बघायचं आणि खालती खालती जात जायचं. इकडे तुम्हाला 1 इयर पासून 20 इयर्स पर्यंत दिलेला आहे. पेपरमध्ये तुम्हाला 3 मॅक्स 5 मॅक्स 2 डिपेंडिंग सम किती मार्काला येतं त्याच्यावरती असणार आहे. ओके ओके, मुव्हिंग अहेड. मी तुम्हाला सांगितलं की एनपीव्ही मध्ये तुम्हाला काय काय दिलं जाईल. कंपोनंट जे म्हणतो तुम्हाला काय काय दिले जातील, दॅट विल बी आय इनिशियल इन्व्हेस्टमेंट, म्हणजे त्या प्रोजेक्टवरती समोरच्या माणसाने तुम्हाला किती दिलाय त्या माणसाने ते दिलं जाईल. सेकंड, तुम्हाला डिस्काउंट रेट दिलेलं आहे, ज्याला तुम्हाला कन्वर्ट करायचं आहे. 2 झाले. आता त्याच्यानंतर हे सगळं फाइंड आउट केल्यावरती तुम्हाला रिझल्ट कसा फाइंड आउट करायचा. आता या केसमध्ये एनपीव्हीचा रिझल्ट जर तुम्ही बघितला, जर एनपीव्ही तुमचा आय आय मायनस टीपीव्ही तुमचा जो येणार तो जर मायनसमध्ये गेला तर तुमचा ऑफकोर्स प्रोजेक्ट रिजेक्ट होणार आहे, किंवा कमी आला आय आय पेक्षा पण तरी प्रोजेक्ट तुमचा रिजेक्ट होणार आहे. एनपीव्ही जर आय आयच्या वरती गेला, ओके, जर प्रॉफिटमध्ये तुम्ही असाल तर याच्यामध्ये पॉझिटिव्ह असेल, चांगलं पॉझिटिव्ह टॉकिंग अबाउट अबाव आय आय, तर तो प्रोजेक्ट एक्सेप्टेड आहे, गो अहेड. एनपीव्ही जर मध्येच कुठेतरी आला, फॉर एक्झाम्पल 0 आला, तुम्ही त्याच्यावर एंडमध्ये स्टेटमेंट लिहू शकता, डिपेंड्स ऑन द मॅनेजमेंट डिसिजन. ओके, जस्ट गेम आउट ऑफ दिस. तुमचं झालं. आपण सम बघतो तुम्हाला काय दिलेलं आहे इथं. हा तुमचा सम आहे. सम 1 एनपीव्ही नेट प्रेझेंट व्हॅल्यू तुम्हाला फाइंड आउट करायची आहे. 2 प्रोजेक्ट दिलेले आहेत. त्याच्यामध्ये दिलं आहे तुम्हाला की इनिशियल इन्व्हेस्टमेंट इन बोथ प्रोजेक्ट्स आर इज द सेम ₹15 lakhs. डिस्काउंट रेट इज इक्वल टू 10%. नेट कॅश फ्लो तुम्हाला दिलाय, म्हणजे 5 वर्षाने दर वर्षाला त्या प्रोजेक्टने किती 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 पैसे दिलेले आहेत. आता दोघांचे टोटल इज वेल ओव्हर 15 lakhs. आपण हे अजून नाही करायचं की आता हे प्रोजेक्टने मला एवढे दिलेत तर फाईन. इकडे तुमचं अझम्पशन चालू शकतं, बट पुढे जाऊन तुम्हाला वर्किंग सुद्धा करायचं आहे. ओके, आणि तुम्हाला नेट प्रेझेंट व्हॅल्यू आता दोघांची काढायची. दोघांची नेट प्रेझेंट व्हॅल्यू मधनं कळेल मग तुम्हाला की कुठलं याच्यामध्ये कन्सेप्ट मध्ये तुम्हाला कुठला प्रोजेक्ट तुमच्या कंपनीसाठी बेनिफिशियल आहे. सो सॉल्व करणे का, सॉल्व करते अभी. चलो आ जाओ, तो बाहेर येऊ द्या. शेअर द एक्सेल फाईल. पेपरवरती जेव्हा तुम्ही कराल तर आता 2 प्रोजेक्टची व्हॅल्यू, हे मी तुम्हाला एक्झाम लेवलचं सांगतोय. तुमच्या बुकमध्ये तुम्ही किती गिचमेंट करा, डोंट माइंड, पण जेव्हा पेपरमध्ये कराल 2 प्रोजेक्टची व्हॅल्यू वेगवेगळी काढा. उगाच एकाच बरोबर एकाच कराल टू लुक रिअली बॅड. लाईक आपण मीन मीडियन मोडमध्ये कसं करतो की एकाच सम मध्ये आपल्याला तिन्ही गोष्टी फाइंड आउट कराव्या लागतात. आपण कशा मीन काढतो, मग मीडियन काढतो, मग मोड काढतो. तसंच इकडं आपण पहिले प्रोजेक्ट 1ची व्हॅल्यू काढा, मग प्रोजेक्ट 2ची व्हॅल्यू काढा. ते केल्यावरती तुम्हाला येऊन जाईल. ओके, सो लेट्स गो अहेड. सो इथं मी तुमचं सम दिलेलं आहे एनपीव्ही. आता तुम्हाला 10%, सॉरी, आपण याच्यावरती जाऊया. सो मी तुम्हाला सांगितलं की फर्स्ट सम आपण सोडवायचा आहे. तर हे तुमचं फर्स्ट सम आहे. हे तुमचं फर्स्ट सम आहे जर तुम्हाला दिसत असेल तर. सो इनिशियल इन्व्हेस्टमेंट तुम्हाला दिली 15 lakhs. डिस्काउंट रेट दिलं मला 10%. इयर 1, इयर 2, इयर 3, इयर 4, 4, 5 पर्यंत प्रोजेक्ट ए आपण गेलेलो आहे. सो लास्ट ॲडवाइस जसं मी सांगितलं की एक एक प्रोजेक्टची व्हॅल्यू तुम्ही काढत जा. सो इथं पहिले डिस्काउंट रेटवरती मी काढेल. डिस्काउंट रेट मी तुम्हाला सांगितलं कसा काढायचा, एलसीवरनं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. सो हे मी आधीच काढलेले होते. सो लेट्स गेट टू दिस. हे मी काढलेले होते 0.909, 826, 751, 683, 621. याचे टोटल तुम्हाला करायचे नाही. आता पुढच्या याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या कॅल्सीवरती हे 2 व्हॅल्यूज कॉलम 2 आणि कॉलम 3 ला फक्त तुम्हाला मल्टिप्लाय करायचं. इझी. या चौघांना 5 जणांना तुम्हाला पी फॅक्टर बरोबर एक एक करून तुम्हाला मल्टिप्लाय करायचं आहे. 1 लाख इंटू 0.909, 2,50,000 मायनस 0.826, एक्सेट्रा. ते केल्यावरती तुमचे हे व्हॅल्यूज येतील 14,01,650.
आता याच्यावरनं ऑब्झर्वेशनवरनं आपल्याला कळतं की 14,1,0650 इज लोअर दॅन द आय आपलं किती आहे 15 lakhs. म्हणजे इथं तुमचा प्रोजेक्ट रिजेक्ट होणार आहे हा वाला. हा तो आयापेक्षा कमी गेलाय. तो मग तुम्हाला खालती त्याचं वर्किंग आउट करायला लागेल. कुठला फॉर्म्युला वापरणार आपण एनपी मायनस टीपीव्ही, कारण हा तुमचा टीपीव्ही आलेला आहे. तुम्ही इकडे देऊन दाखवतो तुम्हाला. हा तुमचा टीपीव्ही आलेला आहे. आपल्याकडे आय पण आहे, टीपीव्ही भी है. सो आगे बढ़ो. आगे बढ़ो. सो इकडे तुमचा आला 98,350. तो तुमचा रिजेक्ट होणार आहे. सो राईट याला रेड मार्क लागणार तुम्हाला. हे रुक गया प्रोजेक्ट. ठीक आहे. आता बघायचं आहे की सेकंड प्रोजेक्टमध्ये काय होतं. सेम आयडिया आपल्याला वापरायची आहे. इथं परत तुम्ही ते व्हॅल्यूज इकडे लिहिणार. इकडे सेम व्हॅल्यूज मी लिहिलेल्या आहेत. सेम ड्रिल तुम्हाला इकडे करायची आहे. इथं टोटल आली तुमची 6,50,000 इंटू 0.909. हे सगळं तुम्ही जेव्हा मल्टिप्लाय कराल हे सगळं तुम्हाला येणार 22,55,800. ऑब्झर्वेशननी काय करताय, आयाच्या वरती गेलेला आहे. सो 15 lakhsच्या वरती गेलेला आहे. सो तुम्हाला नियरली 7,55,000चा काहीतरी प्रॉफिट दिसतोय. तो तुम्ही इकडे दाखवा त्याचा. याला तुम्हाला ग्रीन सिग्नल देता येणार. इकडे तुम्ही फॉर्म्युला एक तर उलट वापरू शकता, योर चॉइस. ओके. इकडे आपण ग्रीन झंडी दिखा सकते. ओके. मग तुम्ही इकडे कन्क्लुजन मध्ये लिहायचं एंड मध्ये जाऊन एनपीव्ही ऑफ प्रोजेक्ट 2 इज हायर, सो प्रोजेक्ट 2 इज एक्सेप्टेड. याच्यावरती तुमचा सम संपून जातो. ओके. एनी डाउट्स? नो सर. लेट्स गो अहेड. सो प्रॉफिटेबिलिटी इंडेक्स पण एका तुमचा फॉर्म्युला येतो त्याच्यामध्ये. तो फॉर्म्युला फार सोपा आहे. तुमचा जो टीपीव्ही तुम्ही एवढ्या वेळ काढत होते तो तुम्हाला डिवाइड बाय इनिशियल इन्व्हेस्टमेंटच करायचा आहे फक्त. दॅट्स इट. दुसरं तुम्हाला त्याच्यामध्ये काही करायचं नाही. त्याची एकच कंडिशन आहे, ते तुमच्या नंबर वन डिजिट. येस, मोर दॅन इट शुड बी मोर दॅन वन. जर मोर दॅन वन दोन्हीमध्ये आले, जो सर्वात जास्त असेल तो प्रॉफिटेबिलिटी इंडेक्स तुमच्यासाठी चांगला आहे. जर वनच्या खालती गेला तो तसाही प्रोजेक्ट रिजेक्ट होतोय, तो प्रॉफिटेबिलिटी इंडेक्स तो रिजेक्ट होऊन जाणार. तो वनच्या वरती जाणार. 1.01 पण असलं तरी चालेल. इट विल बी प्रोजेक्ट विल बी अप्रूव्ड और प्रोजेक्ट इज एक्सेप्टेड याच्या केसप्रमाणे. तर इथं पण मी तुम्हाला करून दाखवलेलं आहे. ओके, हिअर वी गो. या केसमध्ये प्रोजेक्ट 1 मध्ये तुमची व्हॅल्यू आली 0.934. इकडं मी काय व्हॅल्यू काढली, इथं आय यूज 14,1,650 डिवायडेड बाय 15 lakhs विच वॉज 0.934. सेम मी केलं 22,55,800 डिवायडेड बाय 15 lakhs. आलं 1.504. हाँ जास्त है, इसको हम लोग ग्रीन झंडी दे सकते हैं. हे हो चुका है. म्हणजे हा प्रोजेक्ट तुमचा इकडं पण पास होतोय. हा प्रोजेक्ट तुमचा इकडं पण पास होत आहे. येस. ओके, सो गुड टू गो राईट. सो येस, हा एक सम होता. तुम्हाला पाहिजे असेल तर मी तुम्हाला दुसरा सम पण एक दाखवतो. शो यू राईट. तर दुसरं सम इकडं होतं. हा एक दुसरा सम आहे, सम टाइप 2. द इन्व्हेस्टमेंट इन बोथ द प्रोजेक्ट इज ₹1,25,000. डिस्काउंट रेट मला 9% दिलाय. सो तुम्हाला 9% दिलाय म्हणजे तुम्हाला 1.1/1.109 असं तुम्हाला लिहायला लागेल. मग ते तुम्हाला रेस टू 1, 2, 3, 4, 5 असं तुम्हाला करावं लागेल. तर त्याप्रमाणे तुम्हाला त्याचे पीव्ही व्हॅल्यूज तुम्हाला लिहायला लागतील आणि एनपीव्ही त्यामध्ये कॅल्क्युलेट करू तेव्हा. ओके. आता कॅल्क्युलेट करताना तुम्हाला दाखवतो कसं आहे. हे आधीचा सम तुम्हाला दाखवलं. दुसरं सम मी तुम्हाला दाखवलं. सेम डिस्काउंट रेट 9%, इन्व्हेस्टमेंट 1,25,000. तर इकडं मी परत मी जरा क्विक करूया आपण थोडंसं. क्विक करूया. अँड देयर वी गो. तर हे आपलं व्हाईटमध्ये हे तुमचे व्हॅल्यूज आलेले होते 0.1917841772708708 6.49 एक्सेट्रा. तर परत सांगतोय, कॉलम 2 ला इंटू कॉलम 3 तुम्हाला करायचं. म्हणजे काय, तुमचे जे कॅश फ्लोची अमाऊंट आहे त्याला तुम्हाला पीव्ही फॅक्टरनी मल्टिप्लाय करायचं आहे. सो देर यू गो. मल्टिप्लाय केलं 1,23,295. म्हणजे तुमचा इनिशियल इन्व्हेस्टमेंट पेक्षा हे पण कमी झालेलं आहे.
Same drill, you have to use it here. 1705 रुपये 1705 अमाऊंट आलेली आहे. कॅल्क्युलेट केलं 1705 म्हणजे इकडे तुमचा प्रोजेक्टला लाल झेंडे मिलरी आहे. आणि याला रेड करून टाकूया. इकडे हा तुमचा प्रोजेक्ट प्रोजेक्ट 1 तुमचा रिजेक्ट झालेला आहे. ओके, आता प्रोजेक्ट 2 कडे जाऊया. त्यांनी इकडे पण दिलेला आहे 1,87,000 पर्यंत तुमची टोटल जाते. द सेम थिंग कम्स टू, परत तुम्ही तेच तुमच्या पीव्ही फॅक्टरचे व्हॅल्यूज यूज करताय. अँड देन you'd go to पीवी वैल्यू 1,40,488. लिखने से क्या पता चल रहा है की आयच्या पुढे गेलेला आहे. आय आपला किती होता 1,25,000. 1,40,000 आलाय म्हणजे समवेअर अराउंड 15,000चा आहे. इथं सेम तुमचं ड्रिल होणार. एनपीव्ही काढा 15,487.50 काहीतरी येतं. तुमचे कॅल्क्युलेशन थोडे पुढे मागे होऊ शकतात वेन यू डू द पॉईंट बेस्ड कॅल्क्युलेशन. त्याचे तुम्ही असं टेन्शन घेऊ नका. बाहेर आल्यावरती जर तुम्ही एकमेकांच्या मित्रांना विचारलं की आन्सर कैसा आहे अँड एव्हरीथिंग, तर उगाच त्याच्यामध्ये टेन्शन घेऊ नका. ओके, तुमचे आन्सर थोडे पुढे मागे होऊ शकतात डिपेंडिंग हाऊ यू यूज द डेसिमल सिस्टम्स. ओके, कारण कॅल्सीवरती तुम्हाला 4, 5, 6, 10 डेसिमल पर्यंत जाणार. यू टू यूज फर्स्ट 3. काही काही केसेसमध्ये तुम्हाला सांगू शकतो की पहिले 2च वापरा. ओके, त्याच्याप्रमाणे तुमचे कॅल्क्युलेशन थोडेफार मागे पुढे होत, जास्त नाही. जास्त होऊ शकतात डिपेंडिंग इफ यू मिसकॅल्क्युलेट. ओके, तर मिसकॅल्क्युलेट करू नका. कीप अ काम माइंड. सगळं तुमचं होतं बरोबर. या केसमध्ये काय होणार, प्रोजेक्ट 2 ला इकडं हरी झेंडे मिळणार. म्हणजे हा वाला प्रोजेक्ट तुमचा परत हरी झेंडे याला मिळून जातो. 15,487 ला आहे. परत याच्यामध्ये जर तुम्हाला प्रॉफिटेबिलिटी इंडेक्स तुम्हाला जर काढायला सांगितलं तर सेम ड्रिल यू हॅव टू यूज 0.986. सॉरी, हा मी वाईट करतो. आणि इकडं पण 1.124. इकडं पण तुमचा प्रोजेक्ट 2 पास होत आहे. इकडं पण तुमचा प्रोजेक्ट 2 पास होत आहे. म्हणजे दोन्ही केसेसमध्ये तुमचे प्रोजेक्ट 2 आर बेनिफिशियल टू द कंपनी. ओके, येस येस. सो मला काय डाऊट बीट असेल तर तुम्ही कमेंटमध्ये टाकू शकता. आय डोंट माइंड. ओके, कमेंट काय असेल तुम्ही मला, मी त्याच्यावरती आन्सर करायला आय विल बी 100% अवेलेबल. पुढच्या याच्यामध्ये आपण 2 अजून टॉपिक घेणार, विच विल बी पेबॅक पिरियड अँड IRR, इंटरनल रेट ऑफ रिटर्न. हे 2 टॉपिक्स मी घेणार आहे. सो लवकर मी अपडेट करण्याचा प्रयत्न केला व्हिडिओ. हा व्हिडिओ मी आता अपलोड करतोय. सो प्लीज टेक अ लुक. पुढे जाऊन तुमच्या फ्रेंड्सला पण शेअर करा जे BBA 3rd इयरमध्ये आहेत, त्यांना टॉपिक असणार आहे. सो प्लीज तुमचा लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, चॅनल शेअर करा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स अँड TY BBA फ्रेंड्स आणि बाकीच्या BBA फ्रेंड्स बरोबर. मी अजून पण टॉपिक्स घेऊन येणार आहे डिपेंडिंग एक करून. सो थँक्यू सो मच. हॅव अ हॅपी न्यू इयर अँड टेक केअर एव्हरीवन. थँक्यू सो मच.